नमस्कार मित्रांनो, यूपीएससी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना देखील आता नोकरीची संधी मिळू शकते। नुकतंच झालेल्या मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिभा सेतू पोर्टल हे लॉन्च केलेले आहे। तर हे पोर्टल कशाशी संदर्भातलं आहे, तर याच्यात फक्त यूपीएससीचेच एक्झाम कव्हर केली जाणार आहे का, यूपीएससी सोबत कोणत्या एक्झाम कव्हर केल्या जातील, कोणत्या एक्झाम नाही कव्हर केल्या जाणार, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासोबतच या स्कीमचा, या योजनेचा लाभ कोणत्या उमेदवारांना होणार आहे ते पण आपण पाहणार आहोत। बघा, यूपीएससी अनुत्तीर्ण उमेदवारांना आता नोकरीची संधी मिळणार आहे। मन की बात मध्ये नरेंद्र मोदी यांची घोषणा प्रतिभा सेतूच्या माध्यमातून आता कारवाई जी आहे तर ती केली जाणार आहे। नेमकं हे प्रतिभा सेतू काय आहे, तर त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। बघा, नुकतंच बघा 31 ऑगस्ट रोजीच हे बघा, मिस फायनल मेरिट लिस्ट इन यूपीएससी, पीएम मोदी अनाउन्स प्रतिभा सेतू फॉर एस्पायरंट इन मन की बात, व्हॉट इट मीन्स। मित्रांनो, आपण ऑफलाईन टेस्ट सिरीज जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे आपल्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर। याच्याविषयी अधिक माहिती तुम्हाला आपल्या या नंबर्सवर जे आहे तर त्या मिळणार आहेत। तर त्या नंबर्सला कॉल करून तुम्ही या टेस्ट सिरीज विषयी माहिती जी आहे तर ती विचारू शकतात। बघा, सगळ्यात आधी तर हे पोर्टलवर आपण येऊया डायरेक्टली, म्हणजे ते सोपं जाईल। बघा, upsc.online.gov मिसलेनियस। तर हे बघा, हे प्रतिभा सेतू पोर्टल आहे। मेन तर प्रतिभा हे एक ॲक्रोनिम आहे, याचा एक लॉंग फॉर्म आहे। बघा, प्रतिभा स्टँड्स फॉर प्रोफेशनल रिसोर्स अँड टॅलेंट इंटिग्रेशन ब्रिज फॉर हायरिंग ॲस्पायरंट। तर हा प्रतिभा या शब्दाचा आपल्याला पूर्ण फॉर्म जो आहे तर तो इथं बघायला मिळतो। हे कोणी लॉन्च केलेले आहे, बघा यूपीएससीने लॉन्च केलेले यूपीएससी प्रतिभा सेतू हे एक पोर्टल लॉन्च केलेले। बघा, प्रतिभा म्हणजे काय, एखाद्यात असणारी क्षमता, एखाद्यात एक क्षमता असते पण ती दिसत नाही कधी कधी, आणि सेतू म्हणजे काय की दोन गोष्टींना जोडणार। तर हा पोर्टल काय करणार आहे, दोन व्यक्तींना जोडणार आहे। एक म्हणजे ज्याला जॉब पाहिजे आहे आणि ज्याला कामगार पाहिजे, म्हणजे कामगार हा लयच ग्रामीण शब्द वापरून टाकला मी, तरी पण एक एम्प्लॉई पाहिजे असं आपण समजूया। तर एकाला जॉब पाहिजे आणि एकाला एम्प्लॉई पाहिजे, तर या दोघींना जोडणारा जी काही ब्रिज असते त्या ब्रिजला आपण मराठीत चांगला शब्द आहे आपल्या भाषेत तर एक सेतू आपण म्हणतो। तर हा या पोर्टलचा उद्देश असणार आहे। बघा, हा पोर्टल कोणासाठी बनवले त्यांनी, तर हे जनरली बनवलेले, बघा, व्हॉट इट प्रतिभा सेतू। तर प्रतिभा सेतूचं आधी पण एक नाव होतं, पब्लिक डिस्क्लोजर स्कीम, पीडीएस नावाची एक स्कीम होती। तर त्या स्कीमला आता नवीन प्रतिभा सेतू हे नाव जे आहे तर ते देण्यात आलेले आहे। तर हे भारत सरकारच्या डिपार्टमेंटल ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आणि यूपीएससी अंतर्गत जे आहे तर हे चालवण्यात येतं। तर हे कोणासाठी करण्यात आलेले लक्षात घ्या, तर जे यूपीएससी मधनं एक्झाम देतात, बघा यूपीएससी मधनं परीक्षा दिली, बघा पूर्व दिली, मुख्य दिली आणि मुलाखत दिली। आता समजा एखाद्याला, आता मी रॅन्डमली नंबर घेतो, म्हणजे तेवढे नंबर त्याला नसेल। फॉर एक्झाम्पल 1000 मार्कचा पेपर असेल, त्याच्यापैकी एकाला मिळाले 940 आणि त्याचं सिलेक्शन झालं, आणि एकाला मिळाले 930 त्याचं सिलेक्शन झालं नाही। मग असं थोडी होणार आहे की 930 वाला कमी टॅलेंटेड आहे किंवा त्याच्यामध्ये टॅलेंट नाही, असं नाही होणार। त्याच्यामध्ये पण एक काहीतरी प्रतिभा आहे, पण ते जागेच्या याच्यामुळे, आरक्षणाच्या याच्यामुळे त्याला नाही संधी भेटली, पण त्याच्यामध्ये पण टॅलेंट आहे, मग त्याला देखील जॉब मिळावा, त्याला देखील नोकरीची संधी बाकीच्या सेक्टरमध्ये मिळावी, याच्यासाठी यूपीएससीने हे लॉन्च केलेले। याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या एक्झामचा समावेश येत असणार, बघा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स एक्झामिनेशन, इंजिनियरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन, कंबाइंड जिओ सायंटिस्ट एक्झामिनेशन, सीडीएस एक्झामिनेशन, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस, इंडियन स्टॅटिस्टिकल एक्झामिनेशन, कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस। तर हे 8 प्रकारच्या ज्या काही परीक्षा असतील तर त्या परीक्षांचा समावेश या स्कीमसाठी करण्यात आलेला आहे। कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात येणार नाही, बघा इथं स्पष्ट म्हटलं, बघा एनडीए ची एक्झाम, एनए एक्झामिनेशन अँड लिमिटेड डिपार्टमेंट एक्झामिनेशन यांचा समावेश करण्यात येणार नाही, त्यासोबत स्टेनो या परीक्षांचा समावेश करण्यात येणार नाही। आता याच्यात नेमकं काय केलं जाणार आहे, बघा हे ऑपरेट कसं केलं जाणार आहे, की याच्यामध्ये काय केलं जाईल की या पोर्टलवर बघा 10,000 उमेदवारांची नोंदणी ते करून घेणार आहेत। तर ही नोंदणी कशा पद्धतीने होणार, फॉर एक्झाम्पल एखाद्याने मेन्स दिली,
मुलाखत दिली पण त्याचं सिलेक्शन नाही झालं आणि तो टॅलेंटेड आहे, त्याने सगळे परीक्षा पास केलेले, शेवटच्या याच्यात येतो आणि त्याच्यासाठी युपीएससी काय करेल की त्याचं नाव डिस्क्लोज करेल, त्याचं नाव या पोर्टलवर टाकेल. हे पोर्टल काय सगळ्यांनाच पाहायला भेटेल असं नाही, पण ते रिक्रुटरला पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल TCS कंपनीला स्टाफ पाहिजे आहे, इन्फोसिस कंपनीला स्टाफ पाहिजे आहे किंवा इतर कोणत्याही कंपनीला स्टाफ पाहिजे. आता मला सांगा, कंपनी परीक्षा घेतात, ते पण एक परीक्षाच घेतात ना, त्याच्यामध्ये इंटेलिजंट टेस्ट घेतात, ते इंग्लिश चेक करतात, त्यांची पर्सनॅलिटी टेस्ट चेक करतात. मग आता इथं बघा ना, इथं टेस्ट युपीएससीने घेऊन ठेवली आहे, मुलाखत युपीएससीने घेऊन ठेवली, त्याचे मेन्स मध्ये डिस्क्रिप्टिव्हचं सगळं टेस्टिंग झालेले आहे. आता तो रेडी टू यूज मटेरियल आहे ना, म्हणजे एखाद्या संस्थेला एक चांगला एम्प्लॉय मिळू शकतो. मग याच्या माध्यमातूनच यांनी हे तयार केलेलं आहे. मग याच्यामध्ये काय होईल की एखाद्याला जे प्रायव्हेट सेक्टर आहेत ना, तर त्याच्यामध्ये चांगला जॉब इथं मिळू शकतो. म्हणजे सरकारने काय केलेले, सरकारने काही विशेष काम नाही केलं, की असं नाही केलं की यांना दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काम देऊ, ग्रुप सीचं काम देऊ, ग्रुप डीचं काम देऊ, म्हणजे हे सरकारी नाही, हे लक्षात घ्या. हे पूर्णपणे तुम्हाला जे खाजगी संस्था असतील, कोणतीही संस्था असेल की ज्याला जे आहे तर ते वॅकन्सी आहे तिथं आणि ज्यांना पाहिजे आहे तर हे जे आहेत तर ती इथून उमेदवार घेऊ शकतात. म्हणजे यांच्या माध्यमातून यांना एक वेगळी संधी जी आहे तर ती निर्माण होऊ शकते. बघा, असं पण जे कोणी उमेदवार युपीएससी देतात आणि समजा ते जॉबच्या ठिकाणी जातात, तर त्यांना एक्सप्लेन करावं लागतं की मी युपीएससी दिली, युपीएससी मध्ये माझे हे विषय होते, मेन्स दिली, मुलाखत दिली. तर त्यांना कधी कधी नवल नाही वाटत, त्यांना वाटतं की ठीक आहे बुवा, काहीतरी स्पर्धा परीक्षा वगैरे असेल. पण ज्या संस्थेला, ज्या कंपन्यांना माहिती की युपीएससी उमेदवारांची परीक्षा कशी असते, किती डिफिकल्ट परीक्षा असते आणि ही तू परीक्षा देतोय म्हणजेच त्याच्यात काहीतरी जे आहे नाविन्यपूर्णता आहे, काहीतरी प्रतिभा आहे, तर हेच कंपन्या सगळ्या त्यांना चांगलं पॅकेजेस देऊन जे आहेत तर ते जॉबला देऊ शकतात. आलं लक्षात. म्हणजे याच्यामध्ये सरकारने काही असं विशेष कंपन्यांची करार केलाय नाही, कोणत्याही कंपनीशी करार केला नाही. ज्या कंपनीला वाटतं तीच कंपनी येऊ शकते. म्हणून याच्यात जे पहिलं मेन आव्हान जे आपण म्हणू शकतो ना, चॅलेंज, आव्हान नेमकं काय बरं का, इट्स डिपेंड्स ऑन कंपनी. कंपनीला पाहिजे असेल तर कंपनी गेली, तर असं ठरलं नाही की युपीएससी जे नाही होऊ शकत, जे मिस होतात त्यांना TCS 100 पोरं घेणार आहे, इन्फोसिस 100 पोरं घेणार आहे, टाटा कंपनी जे 50 पोरं घेणार आहे, महिंद्रा कंपनी 50 पोरं घेणार आहे, रिलायन्स 50 पोरं घेणार आहे, असं काही डिसाईड झालं नाही. त्यांना वाटेल तर ते घेऊ शकतात, नाहीतर त्यांना वाटतं की युपीएससीच्या उमेदवारांमध्ये प्रतिभा नसेल तर ते नाही घेणार ना. म्हणजे ऍक्च्युली हे फक्त सेतू आहे. ऍक्च्युली सरकारने याच्यामध्ये आणखी चांगलं मॉडिफिकेशन केलं नाही, की सरकारने स्वतःच कंपन्यांशी सांगितलं की तुम्ही दरवर्षी याच्यातले 50 उमेदवारांना चांगलं ट्रेनिंग द्या, तुम्ही चांगलं त्यांच्याकडनं काम करून घ्या. मे बी त्या पोरांना तिथे चांगली संधी भेटेल, ते तिथेही जॉब करू शकतात. म्हणजे हा एक महत्वाचा आपण एक गोष्ट पाहायला मिळतो. बघा, याच्यामध्ये त्यांनी 10,000 उमेदवारांची ऑलरेडी नोंदणी केलेली आहे. इथं इझी टू यूज रजिस्टर आहे. याच्यामध्ये फक्त प्रायव्हेट कंपन्या नाही, जे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत, म्हणजे PSU ज्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत तर त्यांच्या मार्फतही भरती केली जाऊ शकते. आता PSU मार्फत भरती करणं हे काही सरकारला काही विशेष नाही. म्हणजे दरवर्षी जर फक्त 1000 पोरांची हे जे मिस होतात तर यांची देखील इतके PSU आहेत आपल्याकडे, तर दरवर्षी 1000 उमेदवारांची देखील जे आहेत तर ती निवड याच्यातून ते करू शकतात. ओके, सगळ्यांचे डॉक्युमेंटेड केलेले बायोडाटा आहे, सगळ्या त्यांनी एक्झाम दिलेले आहेत, सगळं त्यांचे स्कोर आहेत, तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला जे आहेत तर ते या पोर्टलच्या माध्यमातून बघायला मिळतील. म्हणजे हा एक चांगला इनिशिएटिव्ह आपण म्हणू शकतो. अशाच पद्धतीचा इनिशिएटिव्ह जो आहे तर तो एमपीएससीने देखील घ्यावा. दरवर्षी लाखो उमेदवार एमपीएससीची परीक्षा देतात, पण खूप कमीच उमेदवारांना आता संधी मिळते. पण महाराष्ट्र शासनाची वेगवेगळी जी महामंडळ आहेत, त्यासोबतच महाराष्ट्रात असणाऱ्या ज्या कंपनीज आहेत तर त्यांना देखील चांगला स्टाफ लागतो. महाराष्ट्रातले वेगवेगळे जे स्कूल आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांना देखील चांगला स्टाफ लागतो. तर हा संपूर्ण स्टाफ एमपीएससीचे जे मेन्स दिलेले उमेदवार आहेत, जे थोड्याशा मार्कांनी राहिलेले, तर त्यांना एक चांगली संधी मिळू शकते. खूप सारे राजकीय पक्ष, तुम्हाला सांगायला हे वाटेल की काँग्रेस पक्ष असेल, भाजप पक्ष असेल, हे काय करतात, मोठे मोठे पक्ष की जे चांगले PhD होल्डर असतात, जे स्कॉलर असतात, तर अशा मुलांना डायरेक्ट पक्षात घेतात. ते पक्षात म्हणजे ते काही नेते नाही म्हणाला, पक्षात त्यांना जॉब असतो, त्यांचा जॉब असतो रिसर्च करणे, माहिती शोधणे. म्हणून तुम्ही एवढी जे नेते बघतात, एवढी जे त्यांची पॉलिसी ठरते, एवढे जे ते इम्प्लिमेंटेशन करतात, हे कशा पद्धतीने करतात की असे हे स्कॉलर मुलं त्यांना भेटलेले असतात. म्हणजे भविष्यात त्यांनाही देखील असे स्कॉलर मुलं त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना कामं करून घेता येतील. म्हणून एमपीएससीने पण देखील अशाच पद्धतीने एक प्रतिभा सेतू जे आहे तयार करावं, ज्याच्या माध्यमातून राज्यसेवा दिलेले, कंबाईन दिलेले उमेदवार जे आहे तर त्यांना इथं चांगली संधी जी आहे, जॉबची संधी बाहेर मार्केटमध्ये जी आहे तर ती मिळू शकते मित्रांनो. तर हे एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. तर तो युपीएससीने जो आहे तर तो लॉन्च केलेला, अशाच पद्धतीने एमपीएससी पण भविष्यात लॉन्च करू शकते. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे आहेत ना तर सध्या
एमपीएससी प्री 28 सप्टेंबर याच्या संदर्भातले जे प्रिडिक्शन सिरीज आहे ना तर ती चालू आहे. तर ते परशुराम सर खूप छान पद्धतीने इथं व्हिडिओ सिरीज घेत आहे, तर ते तुम्ही अवश्य बघितले पाहिजे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.